प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो की आजची एक सुंदरशी वेळ पुन्हा एकदा प्रभूने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे आणि ख्रिसमस पूर्व प्रार्थना सभेसाठी आम्ही या ठिकाणामध्ये एकत्रित आलेलो आहोत की आम्ही प्रियांनो ख्रिसमस काही वेळामध्येच आम्ही साजरा करणार आहोत। काही तास त्याला बाकी आहेत की आम्ही ख्रिसमसचा उत्सव सर्व जगभरामध्ये साजरा केला जाणार आहे। सो ख्रिसमस म्हटल्यानंतर ख्रिसमस या जगासाठी एक मोठी भेट परमेश्वराने देव केलेली आहे। ख्रिसमस ही या जगासाठी शांती, ख्रिसमस या जगासाठी आनंद, ख्रिसमस या जगासाठी दया आणि ख्रिसमस प्रत्येक जगातील प्रत्येक व्यक्तींसाठी परमेश्वराची कृपा प्रगट करणारा हा ख्रिसमसचा दिवस आहे। परंतु त्या ख्रिसमसच्या उत्सवाला आम्ही साजरा करण्या अगोदर आजच्या या दिवशी आम्ही एकत्रित आलेलो असताना प्रियांनो आम्हाला येशू ख्रिस्ताच्या जन्माअगोदर आपल्या अंतःकरणाची तयारी आम्हाला करणं गरजेचे आहे। सो या विषयाला आम्ही जाणून घेणार आहोत की येशू ख्रिस्ताच्या जन्माअगोदर अंतःकरणाची तयारी। किती जण आनंदित आहात? ख्रिसमस म्हटल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आनंदी होतो आणि आनंदी व्हायलाच पाहिजे। हालेलुया। परंतु ज्या वेळा आम्ही येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधी आम्ही वचन ऐकणार आहोत किंवा येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधीचं वेगवेगळ्या स्वरूपाची वचन आम्ही ऐकणार आहोत काही तासानंतर, परंतु त्या अगोदर आम्हाला प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधी आम्हाला आमचं अंतःकरण तयार करणं फार गरजेचं आहे। आमचं अंतःकरण तयार होणं फार गरजेचं आहे, तरच खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये होईल। हालेलुया, हालेलुया। जर आमचं अंतःकरण, आमचं मन, आमचं जीवन जर तयार नसेल, प्रिपेअर नसेल, तर प्रियांनो जो प्रभू येशू ख्रिस्त 2024 वर्षाअगोदर प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्माला आला, प्रियांनो त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कदाचित जर आमचं अंतःकरण तयार नसेल तर त्याच्या जन्माला प्रियांनो आम्ही किती जरी बाहेरून साजरं केलं तरी तो आमच्या अंतःकरणामध्ये जन्माला येणार नाही। म्हणून आज ही वेळ आम्हाला तयारीची वेळ आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदरची। हालेलुया, हालेलुया। सो आपण प्रत्येक जण या ठिकाणामध्ये आलेलो आहोत। सो आपण तयार व्हावं ही प्रभूची इच्छा आहे। सो आम्ही तयार आहोत। हालेलुया, हालेलुया। सो ज्या प्रकारे प्रियांनो आम्ही ख्रिसमसचा महिना जसा उजाडतो तेव्हापासून तयारी किंवा लगबग सुरू होते। आता घराची रंगरोगटी करायची, घराची स्वच्छता करायची, नवीन कपडे घ्यायचे, वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ बनवायचे, पाहुण्यांना बोलवायचं आणि ख्रिसमस आनंद उत्सवाने आम्हाला साजरा करायचा, या प्रकारचं आमचं आयोजन असतं। परंतु प्रियांनो या सर्व या बाहेरच्या गोष्टी आहेत किंवा या सर्व गोष्टी भौतिक स्वरूपाच्या आहेत किंवा या सर्व गोष्टी आमच्या नातेवाईकासंबंधी असेल किंवा प्रियजनांसंबंधी असेल किंवा कुटुंबासंबंधी असेल, परंतु वैयक्तिक संबंधी प्रियांनो काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहे की ज्या प्रभू आज आमच्या प्रत्येकांशी बोलू इच्छित आहे की आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्या अगोदर आमची वैयक्तिक तयारी आम्ही करावी। हालेलुया। ही वैयक्तिक तयारी होणं फार गरजेचे आहे। स्वामी आजच्या वचनाच्या द्वारे प्रभू आम्हाला वैयक्तिकरित्या अंतःकरणाची तयारी तू करून घेणार आहे, मी विश्वास करतो। सो एक वचन आम्ही वाचूया लूका शुभवर्तमान याचा अध्याय 2 आणि वचन 7 मध्ये। लूका चॅप्टर 2 वर्स 7, लूका शुभवर्तमान याचा अध्याय 2 आणि वचन 7। आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला, त्याला तिने बाळंतण्याने गुंढाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्याला उतार शाळेत जागा नव्हती। ओके। सो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधी पाहणार नाही, कारण काही तासानंतर आम्ही तो संदेश आम्ही ऐकणार आहोत। परंतु या समयामध्ये एक वचन ज्या स्वरूपाने मी वाचलं वचन आम्हाला सांगतं की आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला, त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती। कुठं ठेवलं? गव्हाणीमध्ये। आणि वचन आम्हाला पुढे सांगतं की त्यांना उतार शाळेमध्ये जागा नव्हती। ज्या परमेश्वराने, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने
या सर्व सृष्टीची निर्मिती केली त्याला जागा नाहीये. ही गोष्ट फार लाजिरवाणी आहे सर्व सृष्टीसाठी, ही सर्व मनुष्यासाठी ही गोष्ट फार लाजिरवाणी आहे. परंतु हे वचन ज्या वेळामध्ये मी वाचतो त्या समयामध्ये या सर्व गोष्टीशी जुडलेल्या आम्ही काही गोष्टी पियानो गेल्या मंगळवारी मला वाटतं ही वचनं आम्ही ऐकली होती की तो आमच्यासाठी दरिद्री म्हणून या जगामध्ये जन्माला आला की आम्हाला त्याने धनवान होण्याचा आशीर्वाद आम्हाला मिळावा. आमच्या आशीर्वादासाठी प्रभू येशू ख्रिस्त दरिद्री म्हणून या जगामध्ये तो जन्माला आला. परंतु प्रियांनो, ज्या वेळामध्ये हे वचन आम्ही वाचतो या वचनातून आम्हाला काही महत्वपूर्ण गोष्टीकडे प्रभू आमचं मन ओढू इच्छित आहे की त्याला उतार शाळेमध्ये जागा नव्हती. उतार शाळा म्हणल्यानंतर विश्रांतीगृह किंवा जसं आम्ही जे लॉजिंग बोर्डिंग आम्ही पाहतो त्या स्वरूपाची व्यवस्था त्या वेळामध्ये सुद्धा होती. जे आपण एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आम्ही गेलो किंवा दुसऱ्या ठिकाणामध्ये आम्ही गेलो तर पियानो आपला नातेवाईक जर कोणी नसेल तर सहजासहजी आम्ही नवीन अशा हॉटेलमध्ये आम्ही थांबतो की ज्या ठिकाणामध्ये आमची सर्व व्यवस्था होईल. आताची हॉटेल व्यवस्था किंवा त्या वेळामध्ये प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळामध्ये आम्ही पवित्र शास्त्राच्या या वेळामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याला उतार शाळा म्हणली जाते किंवा त्याला रेस्ट रूम म्हणली जाते, गेस्ट रूम म्हणली जाते. इंग्लिश बायबल मध्ये जर तुम्ही वाचलं तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईल, गेस्ट रूम त्याला म्हणलेली आहे की ज्या ठिकाणामध्ये पाहुणं येऊन थांबेल आणि प्रवासी येऊन थांबतील. एका ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की ज्या वेळात प्रभू येशू ख्रिस्ताने एक उदाहरण दिलं, एक दाखला दिला की एक चांगला शंभरूनी त्या ज्या व्यक्तीला जो व्यक्ती घायल होतो त्याला जखमा होतात त्या व्यक्तीला सुद्धा तो उतार शाळेमध्ये घेऊन जातो. म्हणजे त्या समयामध्ये सुद्धा अशा प्रकारची व्यवस्था होती की जर प्रवासी कोणी असेल तर त्या प्रवासाला त्या ठिकाणामध्ये जाऊन राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणामध्ये असायची. हॉटेल आपल्या भागामध्ये जास्त आहेत, पर्यटक स्थळ आपला जिल्हा आहे आणि त्या अनुषंगाने या गोष्टी आम्हाला लक्षात येतील की पर्यटक स्थळ आणि त्या ठिकाणामध्ये चांगल्या चांगल्या प्रकारच्या हॉटेल्स असतात, उतारा शाळा असतात, चांगल्या चांगल्या प्रकारचे गेस्ट हाऊस असतात. आणि या गोष्टीतून आम्हाला लक्षात येईल की त्या समयामध्ये सुद्धा अशा प्रकारची व्यवस्था असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी योसेफाला आणि मरियेला प्रियांनो जागा मिळाली नाही. आम्ही या संबंधी सुद्धा पाहिलं की त्यांची परिस्थिती फार हालाकीची होती, फार गरिबीची होती. परंतु या हालाकीच्या परिस्थितीला प्रभू येशू ख्रिस्ताने का स्वीकारलं या गोष्टी सुद्धा आम्ही जाणल्या की आम्हाला त्याने धनवान होण्याचा आशीर्वाद, आम्हाला धनवान होण्याची कृपा आमच्या जीवनामध्ये मिळावी यासाठी तो दरिद्री म्हणून जन्माला आला. तो मोठ्या महलामध्ये सुद्धा तो जन्माला येऊ शकला असता की ज्या परमेश्वराने प्रियांनो मोशेचं पालन पोषण फारोच्या परिवारामध्ये, फारोच्या राजवाड्यामध्ये केलं, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म सुद्धा मोठ्या ठिकाणामध्ये होऊ शकला असता. परंतु आमच्या जीवनामध्ये जे आशीर्वाद आम्हाला मिळावेत यासाठी परमेश्वराने त्याच्या एकुलत्या पुत्राचा जन्म एका गव्हाणीमध्ये, की ज्या ठिकाणामध्ये प्रियांनो कुठल्या प्रकारची स्वच्छता नसते. जर मेडिकल लाईनचं कोणी असेल तर प्रियांनो ह्या गोष्टी त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहेत की ज्या ठिकाणामध्ये बालकाचा जन्म होतो प्रियांनो त्या ठिकाणामध्ये प्रियांनो फार स्वच्छता पाळली जाते. परंतु ज्या ठिकाणामध्ये स्वच्छता नसेल अशा ठिकाणामध्ये जर डिलिव्हरी झाली तर ते बाळ विविध प्रकारच्या आजाराने ते ग्रसित होऊ शकतं आणि म्हणून डॉक्टर फार प्रिकॉशन घेतात या बाबतीत. परंतु या ठिकाणामध्ये मी पाहतो की गव्हाणीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म अगदी गलिच्छ ठिकाणामध्ये, अगदी ज्या ठिकाणामध्ये अस्वच्छता आहे अशा ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी प्रियांनो त्यांना उतार शाळेमध्ये किंवा त्या गावामध्ये प्रियांनो जागा मिळाली नाही. आम्ही जाऊया त्या बेथलेहमामध्ये की ज्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणार त्या ठिकाणामध्ये प्रियांनो हे कशासाठी गेले तर त्यांचा जाण्याचा उद्देश होता की त्यांनी आपली नावनिशी करावी, म्हणजे आपलं नाव नोंद त्या ठिकाणामध्ये त्यांनी करावं. योसेफ त्या ठिकाणामध्ये गेला, योसेफाने आपल्या पत्नीला सुद्धा नेलं आणि नेल्यानंतर त्या ठिकाणामध्ये मरियेची डिलिव्हरी झाली आणि त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. परंतु ज्या वेळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणामध्ये त्यांनी शोध केला की कुठंतरी मला जागा मिळेल, आम्ही थांबू किंवा आम्हाला आसरा मिळेल, परंतु प्रियांनो कोणत्याच ठिकाणामध्ये त्यांना
आसरा मिळाला नाही, कोणत्याच ठिकाणामध्ये त्यांना थारा मिळाला नाही. कारण सर्व हॉटेल्स किंवा सर्व उतारा शाळा त्या वेळामध्ये कदाचित फुल झाले असतील किंवा त्याचे रेट सुद्धा वाढले असतील. जसं आम्ही पाहतो की जसं सीझन असतं ना, त्या सीझन मध्ये बसची किमती सुद्धा वाढून जातात ना. सध्या आपण जर मुंबईला जायचं तर 500-600 रुपयामध्ये तुम्ही मुंबईला जाऊ शकता, परंतु सुट्ट्याच्या वेळामध्ये तेच 3000 रुपये 4000 रुपये पर्यंत जातात. तेच रेट हॉटेलचं सुद्धा तसंच आहे. सो विचार आम्ही करू शकतो की यांना उतार शाळेमध्ये जागा मिळालेली नाही, यांची हालाकीची परिस्थिती आहे. कुठल्या घरामध्ये त्यांना स्थान मिळालं नाही कारण त्यांची परिस्थिती हालाकीची आहे. आम्ही योसेफ आणि मरिया यांचा प्रवास बऱ्याच वेळेस आम्ही चित्रामध्ये पाहतो की गाढवावरती ते प्रवास करतायत, खेचरावरती. दळणवळणाचं ते साधन प्रियानो त्या वेळामध्ये होतं. आणि एखादा जो जोडपं जर घोड्यावरती आलं असतं किंवा उंटावरती आलं असतं तर फार प्रतिष्ठेचं होतं ते, किंवा त्यांची श्रीमंती सुद्धा त्यातून दिसत होती. यातून आम्हाला पाहायला मिळतं की त्यांचा जो प्रवास आहे तो एका खेचरावरती, गाढवावरती आहे, शिंगरावरती आहे. परंतु प्रियांनो, हा प्रवास सुद्धा दर्शवतो की त्यांची हालाकीची परिस्थिती आहे आणि त्या कारणाने कदाचित त्यांना जागा असताना सुद्धा कदाचित कोणी जागा दिली नसेल. प्रत्येकाचं घर भरलेलं असेल, वेगवेगळ्या व्यक्तींनी, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंनी, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींनी. आज सुद्धा अनेकांचं घर प्रियांनो वेगवेगळ्या वस्तूंनी, वेगवेगळ्या गोष्टींनी अनेकांचं अंतकरण रूपी घर भरलेलं आहे. हालेलुया. की जे अंतकरण रूपी घर, या घरामध्ये सुद्धा आज अनेकांच्या जीवनामध्ये प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताला जागा नाहीये. आपण ख्रिसमसची तयारी करत असताना, ख्रिसमस एक मोठी भेट परमेश्वराने या जगासाठी दिलेली असताना, त्याच्या जन्मासाठी आम्हाला आमच्या अंतकरणाची तयारी करणं हे आमच्यासाठी शहाणपणाचं नक्की ठरेल. नसता आम्ही बाहेरून किती जरी हा ख्रिसमस साजरा केला तरी आपल्या अंतकरणामध्ये जर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जर झाला नाही तर हा ख्रिसमस फक्त एक सण म्हणूनच आमच्यासाठी असेल. हा खऱ्या अर्थाने प्रियांनो ख्रिसमस आमच्या वैयक्तिक जीवनासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आमच्या अंतकरणामध्ये होणं गरजेचं आहे. कारण ज्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये प्रभू येशू आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व प्रकारची कृपा आहे. त्याला कृपा त्याच्या जीवनामध्ये आहे, त्याचं तारण त्याला प्राप्त झालेलं आहे, उद्धार त्याचा झालेला आहे, त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, त्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे बदल त्याचा झालेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्या अगोदर आम्हाला आमच्या अंतकरणाची तयारी करणं फार गरजेचे आहे. सो ख्रिस्ताच्या जन्मासाठी आपल्या अंतकरणातील काही ज्या गोष्टी प्रियांनो, ज्या गोष्टी आमच्या अंतकरणामध्ये आहे की ज्या नकोयत अशा गोष्टी आम्हाला काढून टाकणं गरजेचे आहे. अंतकरणामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही जाणून घेऊया की या गोष्टींनी प्रभू येशू ख्रिस्ताची जागाच प्रियांनो नष्ट करून टाकलेली आहे. जर या गोष्टी आमच्या अंतकरणामध्ये असतील तर प्रभू येशू ख्रिस्ताला राहण्यासाठी जागा नाहीये, प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म घेण्यासाठी ती जागा नाहीये. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अंतकरणामध्ये येत नाही किंवा प्रभू येशू ख्रिस्त आतापर्यंत आपल्या अंतकरणामध्ये त्याचा जन्म झालेला नाही. कदाचित प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अंतकरणामध्ये सुद्धा असेल, परंतु इतर गोष्टींचा किंवा इतर वस्तू जर आमच्या जीवनामध्ये असतील तर प्रभू येशू ख्रिस्ताचं स्थान फार छोटंसं झालं असेल. हालेलुया, हालेलुया. स्वामी पाहूयात की कुठल्या गोष्टी मनुष्याच्या अंतकरणामध्ये असतात. आता बऱ्याच जणांना वाटत असेल की पाळक साहेब आम्ही तर अनेक वर्षापासून प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो, आमचा येशूवरती पूर्ण विश्वास आहे, मग असं कसं होईल की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या अंतकरणात नाही. हालेलुया. परंतु प्रियांनो, जसं या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की हा बोर्ड, या बोर्डमध्ये जर वेगवेगळ्या प्रकारची चित्र जर लावली तर हा जो फोटो आहे हा छोटा होऊन जाईल. बरोबर आहे, छोटा होऊन जाईल. ऑटोमॅटिकली तो छोटा करावा लागेल, कारण इतर वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स, इतर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो जर त्यावरती लावले तर हे चित्र जे प्रभू येशू ख्रिस्ताचं या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो ते ऑटोमॅटिकली छोटं होऊन जाईल. तशा अनेक गोष्टी आमच्या अंतकरणामध्ये कदाचित असतील. प्रभूची इच्छा आहे
की या नको असलेल्या गोष्टी, नको असलेल्या वस्तू आज प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म उत्सव आम्ही साजरा करण्या अगोदर त्या आम्ही आमच्या अंतःकरणातून काढून फेकाव्यात. ज्या नको असलेल्या गोष्टी आम्ही फार सांभाळतो. अनेकांच्या घरामध्ये अशा वस्तू बऱ्याच वेळेस असतात, कधीतरी कामं येतील. राईट. काही जणांचं जो पोटमाळा आहे फार फुल भरलाय, कधीतरी वस्तू कामा येईल. काही जणांची एखादी रूम किंवा त्या कॉट खाली अशा वस्तू असतात की त्या कधीतरी वाटतात कधीतरी कामा येतील, परंतु त्याच्या जागी नवीन वस्तू बसवली जाते. आम्हाला आठवण सुद्धा राहत नाही की ती वस्तू आम्ही ठेवली होती की त्या कामामध्ये ती येईल. अशा अडगळणीमध्ये अनेक गोष्टी पडलेल्या असतात आपल्या घरामध्ये. आज अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आमच्या अंतःकरण रूपी या घरामध्ये साठवून आम्ही ठेवलेल्या आहेत. त्या विनाकारण आम्ही त्याची जागा आटून टाकलेली आहे की जी जागा प्रभू येशू ख्रिस्तासाठी आहे. पाहूयात आम्ही कुठल्या गोष्टी आहेत. या गोष्टी आम्हाला बऱ्याच वेळेस न कळत किंवा आम्ही बऱ्याच वेळेस या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करतो, या गोष्टीकडे आम्ही लक्ष केंद्रित करत नाही. आम्ही पाहूयात कुठल्या गोष्टी आहेत. या संबंधी परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं की ज्या अंतःकरणामध्ये, मनुष्याच्या अंतःकरणामध्ये साठलेल्या असतात. मत्तई 15 आणि वचन 19. मॅथ्यू चॅप्टर 15 वर्स 19. मत्तई 15:19. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. हालेलुया. या ठिकाणामध्ये पियानो प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट नमूद केलेली आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त या गोष्टी आपल्या अनुयायांना, आपल्या शिष्यांना तो नमूद करतो की मनुष्याच्या अंतःकरणातून काय निघतं. म्हणजे अंतःकरणामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच अंतःकरणातून निघणार आहे ना. काय म्हणलेलं आहे? मनुष्याच्या अंतःकरणामध्ये दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी हे निघतात. या कुठे आहेत? राईट. आम्ही विचार करून बोलत नाही. शिव्या देत असताना कोणी बोलतं का विचार करून कशी शिवी द्यायची? ऑटोमॅटिकली समोरच्याने जशी दिली ना त्याच्यापेक्षा भयंकर. राईट. भयंकर. सो ह्या गोष्टी कशा येतात? ज्या अंतःकरणामध्ये आहेत त्याच बाहेर येणार आहेत. हे वचन सांगितलंय, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. वचन आम्ही वाचतो. वचन 18 मध्ये, जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळीते. जे अंतःकरणात आहे ते माणसाच्या तोंडातून येतं. हालेलुया, हालेलुया. आणखी पाहूया कुठल्या कुठल्या गोष्टी म्हणलेल्या आहेत. दुष्ट कल्पना. मनुष्य अंतःकरणामध्ये दुष्ट कल्पना करतो, दुष्ट योजना करतो. दुष्ट प्रकारच्या कल्पना केल्यानंतर त्यानुसार तो कृती करायला लागतो. अंतःकरणात खून, व्यभिचार, जार कर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी या अंतःकरणामध्ये असतात. आणि त्यानुसार तो मनुष्य आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या गोष्टीनुसार तो काम करायला लागतो. सो आणखी आम्ही वाचूया इर्मया 17 आणि वचन 9 मध्ये. जर्मया चॅप्टर 17 वर्स 9. इर्मया 17 आणि वचन 9 मध्ये या ठिकाणामध्ये सुद्धा परमेश्वराचं वचन स्पष्टपणे एक गोष्ट आम्हाला सांगत आहे. जर्मया चॅप्टर 17 वर्स 9. इर्मया याचा अध्याय 17 आणि वचन 9 मध्ये वाचूयात. हृदय सर्वात कपटी आहे. हृदय कसं आहे? ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. ओके. त्याचा भेद कोणास समजतो? ओके. सो वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की हृदय सर्वात कपटी आहे. बाकीचे कशालाच म्हणलेलं नाही बरं का. हालेलुया, हालेलुया. डोळ्याला नाही म्हणलं, माणसाच्या मेंदूला सुद्धा नाही म्हणलं, परंतु हृदयाला म्हणलं. हालेलुया. आणि हे हृदय जर बंद पडलं तर कपट सुद्धा संपला. त्याच ठिकाणामध्ये मनुष्य सुद्धा मरण पावला. परंतु ते बंद पडण्या अगोदर हा कपट आपल्या अंतःकरणातून दूर करणं फार गरजेचं आहे. कारण वचन काय सांगतं? हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. असाध्य, असाध्य रोग की असाध्य. ज्या वेळामध्ये ही गोष्ट मी सर्च करत होतो की असाध्य हा शब्द की
तो व्यक्ती त्या कारणाने शेवटापर्यंत त्याचं मरण त्याच्यानेच होणार. असाध्य रोग म्हणल्यानंतर की ते डॉक्टरला सुद्धा साध्य करता येत नाही, त्यावरती इलाज करता येत नाही, अशा आजाराने मनुष्याचं हृदय हे ग्रसित आहे, रोगित आहे. आणि अशा कपटी हृदयाच्या असाध्य रोगाने ग्रस्त असलेल्या हृदयाला कुठल्याही मनुष्याला स्वतःहून बरं करता येत नाही. कुठल्या डॉक्टरकडे जाऊन तो बरा होऊ शकत नाही. अशा कपटी हृदयाच्या या आजाराने, या व्याधीने. हालेलुया. कुठलंच डॉक्टर नाही, कुठलं साबण नाहीये, कुठली मेडिसिन नाहीये, अशी कुठलीच गोष्ट नाही की त्या कपटी हृदयाला किंवा असाध्य रोगाने ग्रस्त असलेल्या हृदयाला बरं करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नाहीये. ओके. आणखी आम्ही पाहूया की अंतःकरणामध्ये असलेल्या, नको असलेल्या या गोष्टी संबंधी मी पाहतोय. उत्पत्ती याचा अध्याय 6 आणि वचन 5 मध्ये, जेनेसिस चॅप्टर 6 वर्स 5. उत्पत्ती 6 आणि वचन 5. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, मनात येणारे सर्व विचारंग केवळ एकसारखे वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. ओके. या ठिकाणामध्ये मी पाहतो की मनुष्याच्या मनामध्ये जे येणारे जे विचार आहेत, ते येणारे विचार कसे आहेत, जे कल्पना आहेत त्या सर्व एकसारख्या वाईट असतात. विचार, मनुष्याच्या अंतःकरणामध्ये येणाऱ्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना कशा आहेत, वाईट आहेत, एकसारख्या वाईट आहेत. ज्या वेळामध्ये आम्ही विचार करतो ना, त्या वेळामध्ये किती चांगल्या गोष्टीचा विचार आमच्या मनात येतो आणि किती जास्त नकारात्मक गोष्टीचा विचार आपल्या मनामध्ये येतो हे आपल्याला माहिती आहे. जास्तीत जास्त आम्ही नकारात्मक विचार करतो, राईट. सकारात्मक फार कमी विचार करतो. हालेलुया. किती जण सहमत आहात माझ्या बरोबर? असंच आहे. नकारात्मक विचार आम्ही जास्त करतो आणि सकारात्मक जर आम्ही 10 विचार करत असेल, आम्ही 10 गोष्टीचा विचार जर आम्ही करत असेल, तर त्यापैकी कमीत कमी 7 ते 8 गोष्टी अशा असतात की ज्या आम्ही नकारात्मक करतो, राईट. आणि सकारात्मक क्वचितच एखादी असते. काही गोष्टीचा आम्ही निर्णयच करू शकत नसतो, असंही होतं कधी कधी. परंतु ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभूचं वचन आहे, तो व्यक्ती नकारात्मक विचार मुळीच करत नाही. जरी त्या गोष्टी त्याच्या अंतःकरणापर्यंत आल्या तरी प्रभू त्याचं विचार, त्याची मानसिकता, त्याच्या कल्पना तो बदलवतो. परंतु या ठिकाणामध्ये वचन आम्हाला काय सांगत आहे की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या हृदयामध्ये येणाऱ्या ज्या कल्पना आहेत त्या एकसारख्या कशा आहेत, वाईट असतात. वचन सांगतंय. आणखी पाहूया. मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 7 आणि वचन 21 ते 23. मार्क चॅप्टर 17 वर्स 21 to 23. मार्क शुभवर्तमान 7वा अध्याय आणि वचन 21 ते 23. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात, जार कर्मे, चोऱ्या, खून, वैभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळी, अहंकार, मूर्खपणा, या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात. ओके. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे, अंतर्यामी भ्रष्टता, जे अंतःकरणाचं भ्रष्टता जर असेल तर सर्व जीवन मनुष्याचं भ्रष्ट होऊन जातं, नाश होऊन जातं, अशुद्ध होऊन जातं. आणि कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले आहे की आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात, अंतःकरणातून वाईट विचार निघतात. आणि की काय म्हणले, जार कर्म, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा, या सर्व गोष्टी मनुष्याच्या आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करीतात. कुठून निघतात या गोष्टी? म्हणजे इतक्या गोष्टी कुठं आहेत? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये कुठंतरी जर त्या दडलेल्या असतील तर त्या गोष्टी कधी ना कधी बाहेर येतात, राईट. हालेलुया. परंतु प्रभूचं वचन आम्हाला या गोष्टी यासाठी स्पष्ट करत आहे की येशूचा जन्म उत्सव आम्ही साजरा करण्या अगोदर, ख्रिस्ताचा जन्म उत्सव आम्ही साजरा करण्या अगोदर
आम्ही आमच्या अंतःकरणाला पूर्णपणे आम्ही तयार करावं. या नको असलेल्या या गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये जर असतील, यातली एक जरी गोष्ट आमच्या अंतःकरणामध्ये असेल, तर जी सर्व जागा प्रभू येशू ख्रिस्ताची आहे ती जागा त्या गोष्टीने आटलेली आहे. ती जागा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व जागेची प्रियानो त्या वस्तूने त्या गोष्टीने ती कमी केलेली आहे. म्हणून नको असलेली अशी कुठली गोष्ट जर आमच्या अंतःकरणामध्ये आहे, आपल्याला माहिती आहे, हालेलुया, आपल्याला स्वतःला आपण पारखतो, परमेश्वर तर पारखतो, परंतु आम्हाला माहिती आहे की आमचं स्वभाव कसा आहे, आमचं मन कसं आहे, आमचं अंतःकरण कसं आहे, आमचे विचार कसे आहेत. हालेलुया. कधी कधी कुठल्या व्यक्तीला आम्हाला समजायला किंवा कुठल्या व्यक्तीला आमचं स्वतःचं जीवन समजायला त्या व्यक्तीला कन्फ्युजन होतं किंवा तो व्यक्ती समजू शकत नाही, पण आम्हाला माहिती आहे की आम्ही कसे आहोत. परंतु यातली एखादी जरी गोष्ट आमच्या अंतःकरणामध्ये असेल, आमच्या हृदयामध्ये असेल, आमच्या जीवनामध्ये असेल, तर ही नको असलेली गोष्ट जर आज आम्ही काढून फेकू, तर खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. आणखी पाहूया उत्पत्ती 8 आणि वचन 21. जेनेसिस चॅप्टर 8 वर्स 21. उत्पत्ती 8 आणि वचन 21 मध्ये काय म्हणलेलं आहे की मानवाच्या मनातल्या ज्या कल्पना आहेत या संबंधी आणखी काय सांगितलंय. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतपर भूमीला कधीही शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासूनच दुष्ट असतात. ओके, काय म्हणले, मानवाच्या ज्या कल्पना आहेत, मानवाच्या मनातल्या ज्या कल्पना आहेत त्या बालपणापासून दुष्ट असतात. आम्ही कधीच सांगत नाही, लेकरांना शिकवत नाही ना, याला मार किंवा त्याचं काहीतरी घे, नाही सांगत. शिकवतो कधी? आई वडील नाही शिकवत, घरातले मोठे असतील ते सुद्धा शिकवत नाही की कुठल्या लेकराची वस्तू तू ओढून घे, नाही सांगत आपण, नाही शिकवत. ते कसं काय करतात? आपण मारायला सुद्धा शिकवत नाही, राईट? तरी ते लेकर कसे काय मारतात, रिॲक्ट कशी काय होतात, ते चिडतात. काय काय लेकर स्वतःला मारून घेतात, बरोबर ना? स्वतःला मारून घेतात. या गोष्टी कशा? फार लहान लहान लेकर असतात, 1 वर्षाचे सुद्धा. त्या लेकरांना प्रियानो फार चीड येते किंवा ते इतके रिॲक्ट होतात की आपण सुद्धा प्रश्नात पडतो की ही गोष्ट अशी कशी काय घडली. हे लेकरासमोर तर आम्ही कधी ही गोष्ट केली नाही किंवा या लेकरांनी कधी कोणाचं पाहिलं नाही, परंतु परमेश्वराचं वचन या गोष्टीचं उत्तर आम्हाला देतं. परत एकदा वाचत, मानवाच्या मनातील ज्या कल्पना आहेत, जे विचार आहेत, त्या बालपणापासून दुष्ट असतात. शिकवण्याची गरज नाही, त्या बालपणापासून दुष्ट कल्पना येतात आणि या दुष्ट कल्पना दुष्ट गोष्टीकडे, पापाकडे, वाईटाकडे घेऊन जातात. म्हणून बालपणापासून अनेक वेळेस आम्ही सांगतो की बालपणापासून आपल्या लेकरांना तुम्ही देवाचं वचन शिकवा, देवाचं भय शिकवा, त्यांना प्रार्थना करायला शिकवा, त्यांना वचन वाचायला शिकवा, त्यांना सहभागितेला तुम्ही घेऊन या, त्यांना संडे स्कूलला तुम्ही आणा. हालेलुया. हे कारण आहे त्यामागे. आणि सैतानाचं प्राइम जे टार्गेट आहे ना, ते लहान लेकर आहेत जास्त. एकदा त्यांना वाट त्यांची चुकून दिली, संपलं, बाकी त्याला एफर्ट घेण्याची गरज नाही, राईट? जसं आपल्याला समजा एखाद्या गावी जायचं आणि गावी गेल्यानंतर आम्हाला रस्ता माहिती नसेल आणि एखाद्या फाट्यापासून जर आम्ही दुसरीकडे गेलो, जिकडे जायचं नव्हतं तिकडं, तर काय होतं, आम्ही आपला रस्ता आम्ही चुकून जातो. आम्हाला जायचं एका गावाला आणि चाललोय दुसरीकडेच, माहिती नसलेल्या गावाकडे. त्याच प्रकारे पियानो आज अनेक लेकरं हे वाईट मार्गावरती चाललेत, वाईट व्यसनामध्ये अनेक लेकरं जडलेत. ज्या वेळा आम्ही लहान लहान लेकरं पाहतो ना, काही लहान लहान लेकरं प्रियानो इतके भयंकर व्यसनात गुरफटलेत, विचार पडतो की हे इतक्या लवकर कसे का व्यसनामध्ये पडले. ज्या वेळामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे त्या वेळामध्ये लक्ष द्यायलाच पाहिजे. त्या वेळामध्ये त्या बालकांना मारलं पाहिजे, आवश्यकतेनुसार त्यांना दटावलं पाहिजे, त्यांना समजवलं पाहिजे, त्यांना सहभागितेमध्ये घेऊन यायला पाहिजे, त्यांना वचनाबद्दलची गोडी आम्ही त्यांना लावली पाहिजे. आम्ही त्यांच्या समोर वचन वाचलं पाहिजे, आम्ही त्यांच्या समोर प्रार्थना केली पाहिजे. परंतु जर आम्ही स्वतः या गोष्टी करत नसतील तर त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा मुळीच करू नये. कारण सर्वात जास्त लेकरं आई वडिलांची कॉपी करतात, बाकी कोणाची नाही. जास्त कॉपी ते त्यांची करतात. हालेलुया.
हालेलुया. जर लेकरं जास्त मोबाईल पाहतात ना, समजून घ्या, जास्त व्हिडिओज ते पाहतात, जास्त टीव्ही ते पाहतात, समजून घ्या की आपण जास्त त्या गोष्टी आपण स्वतः करतोय. म्हणून या गोष्टी आम्हाला टाळणं गरजेचे आहे. हालेलुया. आपण लेकरांना म्हणतो की तू मोबाईल बघू नको, टीव्ही बघू नको, आणि आपण त्यांच्या समोर तास तास मोबाईल घेऊन बसतोय. ते ऐकतील का? एक वेळ अशी येते, मग तू कशाला पाहतो, राईट? असंच बोलतात ते कधी कधी रागामध्ये. सुप्रियांनो, आम्ही आमच्या लेकरांना एक आदर्शचं स्थान असलं पाहिजे. परंतु वचन सांगतं की दुष्ट ज्या कल्पना आहेत त्या बालपणापासून मनुष्याच्या जीवनामध्ये येतात, परंतु या कल्पना थांबवल्या जाऊ शकतात. हालेलुया. कल्पना करणं आणि न करणं हे कोणाच्या हातामध्ये आहे, राईट? हालेलुया. अहो, कल्पना आम्ही स्वतः करतो, विचार आम्ही स्वतः करतो, कोणी आम्हाला भाग नाही पाडत. कधी कधी परिस्थिती भाग पडते, परंतु आम्ही तशी विचार करायचे की नाही करायचे हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून आहे. हालेलुया. परिस्थिती कशी असेल, त्या परिस्थितीचा सामना मला कसा करायचा हे सर्वस्वी आपल्या अंतःकरणावरती अवलंबून असतं. आपल्याकडे वचन जर आहे, आपल्याकडे जर प्रार्थनेचं पाठबळ आहे, तर पियानो त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रभू आम्हाला सामर्थ्य नक्की देतो. परंतु काही जण एखादी अशी परिस्थिती जीवनामध्ये जर उद्भवली तर ते पियानो हिलावून जातात. परंतु प्रभूने आम्हाला स्थिर केलेलं आहे, प्रभूने आम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे. बोलो येशू मसीह की. कारण आम्ही त्या जिवंत देवाचे पुत्र, त्याची कन्या आम्ही आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. स्वामी जाणून घेतल्या की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्या अगोदर नको असलेल्या अशा अंतःकरणामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला समजवल्या परमेश्वराने, की कुठल्या कुठल्या गोष्टी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असतात. पाहिल्यात कोणत्या कोणत्या आहेत? दुष्ट कल्पना आहेत, खून, व्यभिचार, जार कर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळ्या आणि कपट आहे, किंवा राग आहे, किंवा वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत की ज्या कल्पना प्रियानो दुष्ट कल्पना असतात. अशा गोष्टी प्रियानो आम्ही पवित्र शास्त्रातून पाहिल्या की ज्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये बालपणापासून असतात. चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात, वाईट नाही, राईट? एफर्ट चांगल्या गोष्टीसाठी आम्हाला घ्यावे लागतात, कष्ट चांगल्या गोष्टीसाठी आम्हाला घ्यावे लागतात. वाईट गोष्टी ऑटोमॅटिकली लेकरं शिकतात, कारण इनबिल्ड या गोष्टी आहेत बालपणापासून. कारण मनुष्याचा जन्म ज्या स्वरूपाने मी पाहतो की मनुष्याची इच्छा, शरीराची इच्छा, या कारणाने मनुष्याचा जन्म होतो. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की ज्या वेळामध्ये परमेश्वराचं वचन आम्ही पाहतो की सर्वांनी पाप केला आहे आणि देवाच्या गौरवाला उणा पडला आहे, परंतु ज्या वेळामध्ये आम्ही बालपणापासून या लेकरांना प्रभूच्या भवनामध्ये आम्ही आणतो, त्याच्या चरणाजवळ आम्ही आणतो, परमेश्वराच्या सहभागितेमध्ये आम्ही त्यांना स्वतः घेऊन येतो, त्यांना चांगल्या गोष्टी शिकवतो, त्यांच्या समोर आम्ही वचन वाचतो, त्यांच्या समोर आम्ही प्रियानो स्वतः प्रार्थना करतो, आम्ही आठवड्यातून एक तरी उपवास करतो. या गोष्टीची चालना प्रियानो त्या लेकरांना मिळते. हालेलुया. नसतं प्रियानो, आज जगामध्ये त्यांना वाईट गोष्टी शिकवण्याची गरज नाही, ऑटोमॅटिकली ते शिकत जातील. आम्ही चांगलं जर शिकवलं नाही तर ते वाईट शिकतील. आपली चॉईस आहे, आपल्याला काय करायचंय. हालेलुया. आम्हाला परमेश्वराने वेळ दिलेला आहे. जर त्या वेळामध्ये जर आम्ही त्यांना चांगलं शिकवलं तर ते चांगलं बनतील, आणि जर त्या वेळाकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं ऑटोमॅटिकली ते वाईट बनतील. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे, ते आम्ही कुठं खर्च करतोय आमच्यावरती अवलंबून आहे. हालेलुया. योग्य ठिकाणामध्ये आम्ही ते खर्च होणं फार गरजेचं आहे. धन म्हणलेलं आहे, संपत्ती म्हणलेली आहे, आणि देवाकडनं ही ज्या ज्या पालकांना मिळते प्रियांनो, ह्या प्रत्येक पालकांची जबाबदारी बनते की ते परमेश्वराचा हिशोब या गोष्टी संबंधी देण्यासंबंधी परमेश्वर हिशोब घेतो. बोलो येशू मसीह की. येशू मसीह की. अजूनही वेळ गेली नाहीये. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, आम्ही त्यांना प्रभूच्या भवनामध्ये आणलं पाहिजे. हालेलुया. आम्ही त्यांच्या भवितव्याबद्दल विचार आम्ही करतो, आम्ही त्यांच्या भवितव्याबद्दल आम्ही चिंतित होतो, आम्हाला काळजी पडते की आमच्या लेकरांचं भवितव्य कसं असेल. परंतु जर आम्ही त्यांना प्रभूच्या चरणाजवळ आणलं ना, सर्व जबाबदारी प्रभूची बनते.
आमची जबाबदारी प्रियांनो, त्यांना प्रभू जवळ आणायचंय, प्रभूची ओळख करून द्यायची, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची, त्यांच्यासाठी वचन आम्ही वाचायचं, त्यांना या गोष्टीची सवय लावायची. बाकीच्या सगळ्या वाईट सवयीपासून ते ऑटोमॅटिकली मुक्त होतील. बोलू येशू मसीह की. ओके, आता आम्ही जाऊया की या दुष्ट गोष्टी की ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये असतात, ज्या अंतःकरणामध्ये असतात, या गोष्टी जर असतील तर प्रभूचा जन्म अंतःकरणात होईल का? नाही. कारण प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं, जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. म्हणजे अंतःकरणाची शुद्धता असेल तरच प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म त्या ठिकाणामध्ये होईल, त्या अंतःकरणामध्ये होईल, नसता होणार नाहीये. सो अस्वच्छ किंवा मलिन अंतःकरण स्वच्छ करणं गरजेचं आहे. या संबंधी आम्ही जाणून घेऊया. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की अस्वच्छ किंवा मलिन अंतःकरण स्वच्छ कोण करू शकतं? कोणी डॉक्टर आहे का? असेल तर सांगा. फार पेशंट आहे त्याचे, राईट? खूप आहेत, जास्तीत जास्त तेच पेशंट आहेत. हा डॉक्टर आतापर्यंत कोणीच बरा करू शकला नाही, फक्त एक डॉक्टर आहे. वाचूयात हेजकेल 36 आणि वचन 26 मध्ये. हेजकेल चॅप्टर 36 वर्स 26. हेजकेलचं पुस्तक याचा अध्याय 36 आणि वचन 26 मध्ये काय म्हणलेलं आहे? मी तुम्हास नवे हृदय देईल, तुमच्या ठाई नवा आत्मा घालील, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकील व तुम्हास मांसमय हृदय देईल. जोरदार टाळ्या वाजवत त्या डॉक्टरसाठी. हालेलुया. डायरेक्ट हार्ट चेंज. हालेलुया. हृदय बदलणारा परमेश्वर आहे. हे हृदय परमेश्वरच बदलू शकतो. हे हृदय केवळ परमेश्वरच देऊ शकतो. आणि वचनात या ठिकाणामध्ये म्हणलेलं आहे, मी तुम्हास नवे हृदय देईल. कोणाला देईल म्हणलंय? कोणाला म्हणलंय? जो त्याच्याकडे मागेल त्याला देईल. हालेलुया. तो वाटत फिरत नाहीये. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, जो मागतो त्याला मिळते. हालेलुया. असंच आहे. आणि मागितलं नाही तर मिळेल का? प्रभू तू, मी मागण्या अगोदर तुला माहिती की मला काय पाहिजे. नाही, असं नाही होणार. मागावं लागेल. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन हे दुधारी तलवार म्हणलेलं आहे. ते दोन्ही बाजूने चालतं आणि दोन्ही बाजूने प्रियानो ते मनुष्याला छाटत चालतं, दोन्ही बाजूने. बोलू येशू मसीह की. जोपर्यंत आम्ही मागणार नाही तोपर्यंत आम्हाला मिळणार नाही. आणि काय मागायचंय? की परमेश्वरा. वाचूयात स्तोत्र संहिता 51 आणि वचन 10 मध्ये. सॅम चॅप्टर 51 वर्स 10. ही प्रार्थना आमची असली पाहिजे. सॅम चॅप्टर 51 वर्स 10. हे देवा, हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. आमची प्रार्थना असली पाहिजे. जर ही प्रार्थना आम्ही केली तर प्रियानो तो नवीन हृदय आम्हाला देईल. तरच तो आमच्या ठाई असलेलं पाषाणमय हृदय, की ज्या पाषाणमय हृदयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपट आहे, वेगवेगळ्या प्रकारची मलिनता आहे, वेगवेगळ्या प्रकारची दुष्ट कल्पना आहे, खून, व्यभिचार, जार कर्म, चोऱ्या, खोटी साक्ष किंवा शिव्या गाळ्या आहेत, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पापाच्या गोष्टी आहेत की ज्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये नकोयत. या सर्व हृदयाला बदलण्याचं सामर्थ्य, नवीन हृदय देण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ त्या परमेश्वराकडे आहे. कारण तोच परमेश्वर मनुष्याचा निर्माण करता देव आहे. हालेलुया. हालेलुया. जर आम्ही, आपली गाडी जर खराब झाली आणि ती गाडी जर आम्ही शोरूम मध्ये घेऊन गेलो तर प्रियानो एक्झॅक्टली त्यांना माहिती पडतं की काय, कोणता पार्ट खराब झालाय आणि कोणता पार्ट बदलायचा आहे. हालेलुया. तो दुसरा पार्ट नाही टाकत, एक्झॅक्ट तोच पार्ट टाकणार की जो खराब झालाय. आज अनेकांच्या हृदयाचा पार्ट प्रियानो खराब झालाय आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणं त्यांना आवश्यक आहे. की जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येईल आणि मागेल की प्रभू माझ्या ठाई नवीन हृदय तुम्हाला दे, मला शुद्ध हृदय तू उत्पन्न कर, तो प्रभू नक्की त्याला शुद्ध हृदय दे. कारण त्याने त्याच्या वचनामध्ये म्हणले, मी तुम्हास नवे हृदय देईल, तुमच्या ठाई नवा आत्मा घालील, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकील व तुम्हास मांसमय हृदय देईल. हालेलुया. पाषाणमय हृदयामध्ये त्याचा जन्मच होऊ शकत नाही. पाषाणमय हृदय दर्शवतं कठोरपणा. पाषाणमय हृदय दर्शवतो की प्रियानो पापाची गोष्ट. आणि पाषाणापासूनच प्रियानो मूर्ती बनवली जाते.
हालेलुया. पापाच्या सगळ्या गोष्टी दर्शवतात. मांसमय हृदय दर्शवतं की ज्या मांसमय हृदयामध्ये प्रभूचा जन्म होऊ शकतो. बोले येशू मसीह की. या नवीन हृदयाला प्रियांनो केवळ आणि केवळ माझा प्रभूच बदलू शकतो. कपटाचं हृदय, पापाचं हृदय, वेगवेगळ्या प्रकारच्या वाईटाने भरलेलं हृदय हे बदलण्याचं सामर्थ्य, स्वच्छ करण्याचं सामर्थ्य, नवीन हृदय देण्याचं सामर्थ्य केवळ परमेश्वराकडे आहे. आता मी पाहूया की आमचं अंतःकरण स्वच्छ करण्यासंबंधी किंवा आमचं अस्वच्छ मलिन अंतःकरण स्वच्छ तो प्रभू करू शकतो. नवीन हृदय तो आम्हाला देऊ शकतो. परंतु प्रियांनो आणखी एक वचन म्हणलेलं आहे की त्या परमेश्वराने आम्हाला म्हणलेलं आहे. वचन आम्ही वाचूया. यशिया 41 आणि वचन 10 मध्ये. Isaiah 41 verse 10. यशिया 41:10 वाचूयात. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. ओके, आणखी एक वचन आम्ही वाचूया. दुसरे थेसलोनिके 3:3 मध्ये. 2 Thessalonians chapter 3:3. दुसरे थेसलोनिके 3 आणि 3 मध्ये. प्रभू विश्वासू आहे, तो तुम्हा स्थिर करील व दुष्टापासून तुम्हाला राखेल. काय करेल? दुष्टापासून तो राखेल. आणखी काय म्हणलेलं आहे? तू भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. तो शत्रूपासून रक्षण करण्यासंबंधी तो आम्हाला अभिवचन देतो. कोणापासून रक्षण? थोडं जोरात बोला. शत्रूपासून, दुष्टापासून. आणि शत्रू कोण आहे? कोणापासून? सैतान, दुष्ट त्याला म्हणलेलं आहे. तो याच्यापासून रक्षण करेल. परंतु त्याने शत्रूपासून रक्षण देण्यासंबंधीचं वचन दिलेलं आहे, परंतु मित्रापासून वाचण्याचं त्याने रक्षण दिलेलं किंवा वचन दिलेलं नाहीये. हालेलुया, हालेलुया. कोणापासून रक्षण देतो? दुष्टापासून, शत्रूपासून. मित्रापासून का? नाही. परंतु आज अनेकांनी प्रियांनो अशा गोष्टींना मित्र बनवून ठेवलेला आहे. दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी की त्या सोडायलाच तयार नाहीये. वाचूयात या संबंधी परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं. नीतिसूत्रे 27 आणि वचन 17 मध्ये. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 27 वर्स 17. नीतिसूत्रे अध्याय 27 आणि वचन 17 वाचा. तिखे तिख्याला पाणीदार करीते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करीते. ओके. जर आम्ही इंग्लिश बायबल मध्ये जर वाचलं तर त्या ठिकाणामध्ये हे वचन या स्वरूपाने येतं. तिखे तिखेला काय करतं? पाणीदार असं म्हणलंय. थोडं जरा समजायला आपल्याला अवघड वाटेल, परंतु लोहे को लोहा काटता असं म्हणलंय ना. एक म्हण आहे. एक ज्या स्वरूपाने लोखंडाला आकार देत असतं, बरोबर ना. लोखंडच एका लोखंडाला आकार देऊ शकतं. एक लोखंड दुसऱ्या लोखंडाला कापू शकतं, बरोबर आहे. त्याच प्रकारे या ठिकाणामध्ये ते वचन वाचा हिंदीमध्ये. जैसे लोहा लोहे को चमका देता है, वैसे ही मनुष्य का मुख अपने मित्रों की संगीत से चमकदार होता. ओके. मित्राचा चेहरा कशाने चमकदार होतो? मित्राच्या संगतीने. पण ती संगती कशी आहे ही सर्व गोष्ट त्याच्यावरती अवलंबून आहे. हालेलुया. आम्हाला कशाची संगती करायची या संबंधी सुद्धा परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. वाचूयात. नीतिसूत्रे 16 आणि वचन 28 मध्ये. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 16 वर्स 28. नीतिसूत्रे 16 वचन 28 मध्ये काय म्हटलंय? कुटील मनुष्य वैमनस्य पसरतो, कानास लागणारा मोठ्या स्नेहात फूट पाडितो. कुटील मनुष्य वैमनस्य पसरवितो, कानास लागणारा मोठ्या स्नेहात फूट पाडितो. आणि जो कुटील किंवा अशा दुष्ट गोष्टी विचार करणारा किंवा दुष्ट संगतीमध्ये असणारा जो व्यक्ती आहे तो काय करतो? वैमनस्य त्याच्या जीवनामध्ये पसरून टाकतो. वैमनस्य म्हणजे शत्रुत्व.
तो व्यक्ती शत्रुत्व पसरवतो आणि शत्रुत्व निर्माण करणं ही सैतानाची वृत्ती आहे, की ज्या पहिल्या मनुष्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये त्याने वैमनस्य पसरवलं. जी जवळीकता परमेश्वराची आणि मनुष्याची होती ती त्याने नष्ट केली आपल्या बोलण्याच्या द्वारे. आज सुद्धा अशी कुटील प्रकारची मानसिकता असणारे, विचार असणारे, अंतःकरण असणारे असे जर लोक आपल्या आजूबाजूला असतील, आपल्या संपर्कामध्ये असतील, बोले येशू मसीह की दूर हो जा बोलणार तो आम्ही. हालेलुया. आम्ही त्याच्यापासून स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. अशा लोकांना आम्हाला ओळखता यायला पाहिजे. अशा लोकांपासून आम्ही स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. आणि जर आम्ही अशा लोकांपासून जर आम्ही दूर झालो नाही तर तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो तो आम्हाला कधी त्याच्यासारखं बनवून टाकेल आम्हाला समजणार नाही. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की स्पष्टपणे शत्रूपासून तो आमचं रक्षण करेल, मित्रापासून नाही. अशा मित्रांपासून आम्हाला स्वतःला दूर ठेवायचंय. वाचूयात आणखी काय नीतिसूत्रे 13:20 मध्ये. प्रोव्हर्ब चॅप्टर 13 वर्स 20. नीतिसूत्रे 13:20. सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, मूर्खाची सोबती कष्ट पावतो. हालेलुया. कोणाची सोबती धर म्हणलंय? कोणाची सोबती धर? सुज्ञाची सोबती. आणि मूर्खाची सोबती काय म्हणलंय? काय होईल? कष्ट पावतो. सो मित्रावरून ओळखलं जातं की तो मुलगा किंवा ती व्यक्ती कशी आहे. जर ओळखायचंय तर मित्रावरून ओळखून घ्यायचं की तो व्यक्ती कसा आहे. परंतु प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, मूर्खाचा सोबती कष्ट पावतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रियांनो सुज्ञताच प्रियांनो आमच्या जीवनामध्ये आम्ही धारण करायला पाहिजे. आणि सुज्ञांचीच प्रियांनो आम्ही सोबती किंवा मैत्री आम्ही केली पाहिजे. हालेलुया. आणि सुज्ञ कोणाला म्हणले माहितीये? सुज्ञ कोणाला म्हणलंय? क्या बात आहे. जरा सिस्टरसाठी टाळ्या वाजवा. जे परमेश्वराचं भय बाळगतात, जे येशूवरती परमेश्वरावरती विश्वास करतात, प्रियांनो त्यांना सुज्ञ म्हणलं. आणि अशा सुज्ञ लोकांबरोबर जर आमची सहभागिता आहे, संगती आहे, मैत्री आहे, तरच प्रियांनो आमच्या जीवनामध्ये सुज्ञता प्राप्त होईल. हालेलुया. हालेलुया. परंतु जर जे मूर्ख आहेत अशांबरोबर जर आमची संगती असेल तर प्रियांनो ती गोष्ट आम्हाला अति कष्ट देणारी ठरेल. म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की आम्ही आमच्या अंतःकरणाचं किंवा आमचं रक्षण करण्याबद्दल परमेश्वराचं वचन सांगत असताना तो मित्रांपासून आमचं रक्षण करण्यासंबंधी वचन कुठंच दिलं नाहीये. हालेलुया. हालेलुया. आणि घात करणारे आतापर्यंतचा इतिहास वाचा, मित्रच आहेत, जवळचे आहेत. राईट. हालेलुया. म्हणजे आम्ही ओळखू शकलो नाही की तो शत्रू होता किंवा तो कपटी होता, तो फार आपल्याला त्रासदायक असा होता, असा व्यक्ती आम्ही ओळखू शकलो नाही. म्हणून आमची संगती देवाच्या लोकांबरोबरचीच असली पाहिजे. बोले येशू मसीह की. येशू मसीह की. हो. प्रभूचं वचन एका ठिकाणामध्ये स्पष्टपणे सांगतं की आम्ही आमच्या अंतःकरणाचं रक्षण करण्यासंबंधी नीतिसूत्रे 4 आणि वचन 23 मध्ये. प्रोव्हर्ब चॅप्टर 4 वर्स 23. नीतिसूत्रे 4 आणि वचन 23 काय सांगत आहे? सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. काय आहे? आणि कशाचं रक्षण करायचंय? सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा म्हणलंय. प्रत्येक रक्षणीय वस्तू. कोणत्या कोणत्या रक्षणीय वस्तू आहेत? रक्षण करण्याच्या वस्तू कोणत्या कोणत्या आहेत आपल्याकडे? आहे की नाही? अहो, रक्षण करण्याच्या वस्तू कोणत्या कोणत्या आहेत आपल्याकडे? ओके, वाहनाची. बरोबर आहे. आपल्याकडे गाडी असेल आपण त्याचं रक्षण करतो. आणखी सोनं, पैसा, संपत्ती, प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स, या गोष्टी, या वस्तू आहेत की आपण त्याचं रक्षण करावं. आपण असं नाही करत की बाहेर आपली कॅरी बॅग आपण लटकून ठेवतो. नाही. असं करतो का? नाही. जी अशी जागा असेल, असं ठिकाण असेल की ज्या ठिकाणामध्ये कोणी सहजासहजी जाऊ शकणार नाही. बरोबर आहे. असंच आहे की आपण बाहेर ठेवतो का? हॉलमध्ये सुद्धा ठेवत नाही आपण. हा.
आंटीने सांगितलं पेटीच्या एका कोपऱ्यामध्ये आणि अशा कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं असतं कुणाला माहिती नाही. बरोबर आहे. आणखी असे काही लॉकर्स असतात कपाटामध्ये की ते लॉकर्स लवकर कोणाला समजत सुद्धा नाही. आपला शिवम हा कारपेंटर आहे आणि एक असं लॉकर दाखवलं की कोणाला लक्षात येणार नाही. एक ड्रॉवर आहे, तो ड्रॉवर मध्ये एक खाचा आहे, कप्पा आहे की त्या ठिकाणामध्ये त्याला एक लॉक बनवलेला आहे. सो विचार करा की अशा वस्तू आम्ही ज्या रक्षण केल्या पाहिजे त्या आम्ही सांभाळतो, रक्षित करतो वस्तूंबद्दल. परंतु प्रियानो, सगळ्यात रक्षणीय वस्तू म्हणलेला आहे की त्याचं तुला विशेष रक्षण करायचंय ते म्हणजे अंतःकरण. आम्ही याचं रक्षण करत नाही, याचं रक्षण करत नाही. हालेलुया. आम्ही रक्षण कशाचं करतो? वस्तूंचं करतो की या वस्तू नाशवंत आहेत. सोनं नाशवंत आहे, पैसा नाशवंत आहे, प्रॉपर्टी नाशवंत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे दागदागिने नाशवंत आहे. परंतु प्रियानो, सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट रक्षण करण्याची आहे ते अंतःकरण आहे. आणि वचनात या ठिकाणामध्ये सांगितलंय की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. विशेष का बरं म्हणलंय? फक्त रक्षण म्हणलेलं नाहीये, विशेष म्हणलेलं आहे. म्हणजे अंतःकरण कसं आहे? वैशिष्ट्यपूर्ण आहे, विशेष आहे. आणि प्रभू आम्हाला विशेष म्हणत आहे, तुम्ही माझ्यासाठी विशेष आहात. यू आर स्पेशल फॉर मी. आपण प्रत्येक जण प्रभूच्या दृष्टीने विशेष आहोत आणि विशेष आहोत म्हणूनच त्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राचं रक्त आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती वाहिलं आणि त्याच्याद्वारे वैशिष्ट्य त्याने आम्हाला बनवलं, त्याने विशेष असं बनवलं. अगोदर वैशिष्ट्य आमच्या जीवनामध्ये, विशेषता आमच्या जीवनामध्ये नव्हती. परंतु ज्या दिवशी येशूचं रक्त आमच्या अंतःकरणावरती लागलं प्रियानो, आम्ही ग्रहण केलं, आमच्यावरती ते रक्त शिंपडण्यात आलं, त्याच दिवशी आम्हाला वैशिष्ट्यता, विशेषता प्राप्त झाली. आता विशिष्टता, वैशिष्ट्यता आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आता आमची जबाबदारी बनते की आमच्या अंतःकरणाचं रक्षण आम्ही जास्त करावं. हालेलुया. त्या सैतानाचं जे लोकेशन किंवा सैतानाचं जे टार्गेट आहे ना, ते विशेषतः जे 9 शिखे किंवा प्रभूमध्ये नवीन नवीन आले त्यांच्यामध्ये जास्त आहे. म्हणून आम्ही जास्त देवाच्या वचनामध्ये आम्ही राहणं, प्रार्थना करणं, सहभागितेमध्ये असणं फार गरजेचं आहे. आम्ही आमच्या अंतःकरणाचं रक्षण करण्यासंबंधी आम्ही फार काळजी घेणं गरजेचं आहे. जर आम्ही रक्षण केलं नाही अंतःकरणाचं तर प्रियानो, ह्या अंतःकरणामध्ये अनेक दुष्ट गोष्टी प्रियानो द्या आजूबाजूला आमच्या आहेत, त्या आमच्या अंतःकरणामध्ये जाण्याचा प्रयत्न नक्की करतात. त्या कशाच्या द्वारे माहिती आहे? पहिली गोष्ट दुष्ट संगतीच्या द्वारे, वाईट संगतीच्या द्वारे, वाईट मैत्रीच्या द्वारे. जसं वचन आम्ही वाचलं की पाणीदार दुसऱ्याला तिखं करते किंवा पाणीदार करते. म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये योग्य संगती ठेवणं फार गरजेचं आहे की अंतःकरणामध्ये काय चाललंय, कुठली गोष्ट आम्ही स्वीकारतोय, कुठली सरसकट सगळ्या गोष्टी आम्ही स्वीकारता गरजेच्या नाहीये. प्रत्येक गोष्ट आम्ही स्वीकारायच्या नाहीये. जसं आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकल्यानंतर एक जाळी लावलेली असते त्या इंजिन मध्ये पेट्रोल जाण्यासाठी. जर ती जाळी नसेल तर त्या इंजिनामध्ये खराबी येते.